जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत। पहिली अपडेट जी आहे ती आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबईसाठी। आणि यामध्ये बघा विषय बघू शकता, सन 2022-23 सशस्त्र पोलीस शिपाई भरती अति पर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळणे बाबत। आणि यामध्ये बघा उपरोक्त संदर्भ विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 प्रक्रिया सुरू आहे। सध्या स्थितीत हवामान व पर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी पूर्ण होईल याची शाश्वती देता येत नाही। या कारणास्तव दिनांक 1/7/2024 ते 2/7/2024 रोजीची मैदानी चाचणी भरती प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही म्हटलेलं आहे। उपरोक्त नैसर्गिक व तांत्रिक अडचणीमुळे खालीलप्रमाणे यापूर्वीचे मैदानी चाचणी वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे। तर पहा, या आधीचा जो दिनांक होता तो होता 1 आणि नव्याने निश्चित केलेला दिनांक बघा 10/7 आहे। सोमवार वार होता, आता नवीन जो आहे तो बुधवार आहे। उपस्थित राहण्याच्या उमेदवाराची संख्या कोणती आहे तर खेळाडू आणि सर्वसाधारण उमेदवार 2225 आहे। त्यानंतर 2 तारखेचा बघा 2/7/2024 मंगळवार, नवीन तारीख काय आहे तर 11/7/2024 गुरुवार, माजी सैनिक उमेदवार 231। कृपया सदर सुधारित वेळापत्रकाप्रमाणे चाचणीत हजर राहण्याबाबत उमेदवारांना MHA-IT मार्फत SMS सुद्धा पोहोचलेला असेल किंवा नसेल तरी पण सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा। हे परिपत्रक आपल्या टेलिग्रामवर मिळणार आहे। दुसरी अपडेट बघूया। दुसरी अपडेट आहे, पहा दुसरी अपडेट काय आहे तर नोटीस दिनांक 19/6/2024 पासून नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती सन 2022-23 सुरू असून दिनांक 1/7/2024 आणि 3/7/2024 या कालावधीत भरतीकरिता येणाऱ्या गरजू महिला उमेदवारांकरिता पोलीस मुख्यालय नांदेड येथील नंदीग्राम इमारतीवरील बॅरेकमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याची सर्व महिला उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। गरजू महिला उमेदवारांनी त्यांच्या निवासाची व्यवस्थेकरिता खालील नमूद क्रमांकावर संपर्क करायचा आहे। तर पहा, हे नियंत्रक कक्ष इथे संपर्क करू शकता। ज्या महिला उमेदवारांनी नांदेडसाठी फॉर्म भरलेला असेल आणि 1/7, 2/7 आणि 3/7/2024 रोजी तुमची मैदानी चाचणी असेल तर विद्यार्थ्यांनी या नंबरवर कॉल करायचा आहे आणि इथे तुमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे महिला उमेदवारांची। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। दोन्ही इम्पॉर्टंट अपडेट आहे आणि दोन्ही नोटीस PDF परिपत्रक आपल्या टेलिग्रामवर आहे। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। टेलिग्रामची सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून सर्व गरजू विद्यार्थ्यांना माहिती होईल की त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करण्यात आलेली आहे। कारण की पावसाचे दिवस आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं थोडा प्रॉब्लेम होत आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। काही अपडेट आली की नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल। धन्यवाद।